पक्ष ना बैठकांना हजर होते, ना निवडणूक आयुक्तांशी झालेल्या चर्चेला हजर होते, ना मोर्चाला. याचं मुख्य कारण होतं राज ठाकरेंची तिथली उपस्थिती. पण चर्चा मात्र होती की मनसे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याची. त्याचं आज बऱ्यापैकी स्पष्ट उत्तर मिळालेलं आहे. आणि ते नाही असं आहे, माफ करा, ते नाही असं आहे. कारण काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मनसेसोबत जायचं नाही यावरती शिक्कामोर्तब झालं. केवळ इंडिया आघाडीत असलेल्या पक्षासोबतच स्थानिक पातळीवरती युती केली जाईल असंही काँग्रेसने स्पष्ट केलंय. विशेष बाब अशी आहे की बिहारमधील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकीकडे मतदान होत असतानाच काँग्रेसने हा निर्णय घेतलाय. दुसरीकडे अशी काही चर्चाच नसल्याचं चर्चाच नसल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी आपली तोंड बंद करावीत असा पलटवार मनसेनं केलाय. या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरती असल्यामुळं स्थानिक जे आमचे नेते आहेत किंवा जिल्हा काँग्रेस कमिट्यांना अशा तऱ्हेचे निर्देश देण्यात आलेले आहेत की आघाडी करायची किंवा एकटं जायचं या संदर्भातला निर्णय तुम्ही घ्यावा. परंतु जर आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडी जे इंडिया गठबंधन आहे त्याच्या सदस्य पक्षांशीच केवळ चर्चा करावी अशा तऱ्हेचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले. या भावनांचा आदर करून लवकरच केंद्रीय नेतृत्व मुंबईमध्ये एकटं जावं किंवा आघाडी कोणत्या स्वरूपाची करावी या संदर्भातला निर्णय देईल तो लवकरच अपेक्षित आहे. हा प्रश्नच नाहीये की आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत की नाही आहोत, कुणाबरोबर युती करावी, कुणाबरोबर युतीबरोबर जावं, हा निर्णय सर्वस्वी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आहे. हे सगळे निर्णय दिल्लीवरून होत असतात. तर मला वाटतं ही सुद्धा बडबड आता काँग्रेसच्या नेत्यांनी थांबवली पाहिजे की आम्ही मनसेसोबत जाणार आहोत की नाही जाणार आहोत, मनसे आमच्याबरोबर येणार आहेत की नाही. हा निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार भाई जगताप आणि हर्षवर्धन सकपाळांना नाही. थोडक्यात कुणाला कोण चालणार नाहीये हे स्पष्ट झालंय, पण कुणाला कोण आणि कुठे सोबत आलेलं चालणार आहे हे काही अजून स्पष्ट झालेलं नाहीये.